ते तुम्हाला हे निमंत्रण आम्ही. अरे वा, धन्यवाद धन्यवाद. नक्की सर्वांनी तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्रातील भक्तांना मी आमंत्रण देतोय, सर्वांनी यावं. धन्यवाद. बघा मित्रांनो, वर्तकनगर ठाणे साईबाबांची इच्छा म्हणून आपल्याला निमंत्रण पत्रिका साहेबांकडून मिळाली आहे. दादा खरंच तुमचे धन्यवाद, तुम्ही आम्हाला निमंत्रणला आम्ही नक्की आवर्जून येऊ. अरे वा, धन्यवाद धन्यवाद. नक्की सर्वांनी तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्रातील भक्तांना मी आमंत्रण देतोय, सर्वांनी यावं. नक्की नक्की. आपण तर मित्रांनो, आपण आलो होतो तानसा देवस्थानला आणि तानसा देवस्थानानंतर बघा आपल्याला कोण भेटले आहेत. तर आपल्याला भेटले आहेत हे दादा. तुम्ही या दादांना आपल्या फ्रेम मध्ये ओळखत असाल तर वर्तकनगरचा आपण व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओ मध्ये आपले दादा भेटले होते आणि त्यांनी खूप अशी मदत केली होती आणि व्हिडिओ शूट मदत केली होती. ओके, तर आज आपल्या बरोबर अजून एक दादा आहे. दादा आपले नाव काय? माझं नाव मंगेश बळीराम नईबागकर. अच्छा. श्री साईनाथ सेवा समितीचा मी अध्यक्ष असून. साईनाथ सेवा समिती म्हणजे आपले वर्तकनगर ठाण्याला ती दादा, बरोबर? अच्छा. तर दादा मला राहून राहून तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा वाटतंय. आता जवळजवळ आपला वर्धापन दिन जवळ आलेला आहे, काही दिवसांवरती आलेला आहे. तर तो एक्झॅक्टली किती तारखेला आहे तो? श्री साईनाथ सेवा समितीचा वर्धापन दिन हा साधारण 38वा वर्धापन दिन असून. अच्छा. दिनांक 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत हा दिन चालणार आहे. श्री साईनाथ सेवा समितीतर्फे आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी श्री बळीबाई नईबागकर यांनी सतत 38 वर्ष या मंदिराची स्थापना करून आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी ते 25 नोव्हेंबर रोजी दत्तयाग यज्ञ संपन्न होणार असून त्या निमित्ताने सर्व साई भक्तांना प्रसाद म्हणून जवळजवळ 16 टन लाडू 16 टन श्री साईनाथ सेवा समितीतर्फे प्रसाद म्हणून महाप्रसाद म्हणून वाटप केले जाणार आहे. माझ्या बरोबर आता आमचे श्री संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त श्री हरिशंकर माळी आहेत, बरोबर. तसेच सेवेकरी मोडक साहेब आहेत. हॅलो सर. आमचा हा उत्सव जेव्हा संपन्न होतो तेव्हा साधारण 5 ते 6 लाख लोक अख्ख्या महाराष्ट्रातून ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली या शहरामधून असे कित्येक भक्त येतात. वसई, विरार पासून एवढे सर्व साई भक्त येतात की या 3 दिवसामध्ये वर्तकनगर हे साईनगरी मध्ये त्याचं रूपांतर झालेलं असतं. अशा प्रकारे आमचा उत्सव जेव्हा साजरा होतो त्यावेळी हा प्रवेशद्वार तयार केलेला आहे. तसे विद्युत रोषणाई तयार मोठ्या प्रमाणावर केली जाते. रांगोळीचा काढली जाते. रांगोळी काढली जाते. तसेच आमची सर्वात मोठी पालखी ही 25 नोव्हेंबर रोजी असून संपूर्ण वर्तकनगर परिसरामध्ये साधारण दुपारी 2:30 वाजता निघेल. ती रात्री जवळजवळ 2-3 वाजेपर्यंत या पालखीचा सोहळा चालू असतो. अशा प्रकारे आमच्या श्री साईनाथ सेवा समितीतर्फे मंदिराचा उत्सव साजरा केला जातो. बरोबर. दादा मी पालखीविषयी तुम्हाला विचारणार होतो. मी राहून राहून बरीच वर्ष पालखीपत्र ऐकलंय पण मी कधी पालखी अटेंड नाही केलंय. तर तुम्ही दादा आम्हाला तुमच्याकडे एक रिक्वेस्ट करायची आहे. या पालखी सोहळ्यासाठी आम्ही आलो तर चालेल का? आणि त्या पालखी सोहळ्याचं दर्शन आम्ही आमच्या युट्यूबच्या मार्फतापर्यंत नुसतं मुंबई, ठाण्यात आणि महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात किंवा जगभरात दाखवण्याचा प्रयत्न करू. ओम साईराम. साईबाबांचं जेव्हा नाव येतं तेव्हा बरेचसे मंडळी एकदम भक्तिमय होतात. आणि मी आत्ताच गेल्या आठवड्यात मी शिर्डीला जाऊन आलो आणि शिर्डींचे बाबांचे आशीर्वाद घेऊन आलो. मला असं राहून वाटतं मी जेव्हा वर्तकनगरला तुम्हाला किंवा आपल्या हरिदादांना भेटलो त्यांनीच मला बाबांनी इच्छा निर्माण केली की तू शिर्डीला ये, शिर्डीचा आशीर्वाद घे आणि तो आशीर्वाद घेतल्यानंतर वर्तकनगर मध्ये माझा मोठा सोहळा होणार आहे तसा तू अटेंड कर. तर दादा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आम्ही हा नक्कीच सोहळा अटेंड करू आणि आपल्या युट्यूबच्या माध्यमातून हा सोहळा अटेंड करून हा पूर्ण महाराष्ट्रात, ठाणे शहरात नाही ना पूर्ण देशात आणि जगभरात आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तर परत तुमचे दिलेल्या वेळेबद्दल आणि माहितीबद्दल खरंच धन्यवाद आणि ओम साईराम. साईराम. 23, 24, 25 नोव्हेंबर
3 दिवसाचा सोहळा आहे, वर्तकनगर ठाणे साई मंदिर. तुम्ही या सोहळ्याला नक्की या मित्रांनो, मीही अटेंड करणार आहे. थँक्यू.